नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरी इंग्रजी विषयातील अतिशय सुंदर आणि मनोरंजक पाठ द पिकनिक शिकणार आहोत. या पाठामध्ये कॅट फॅमिली पिकनिकला कशी जाते, त्यांनी कोणती ठिकाणे निवडली, ते काय घेऊन गेले आणि एकमेकांशी गोष्टी वाटून घेण्याचे महत्त्व कसे शिकले याबद्दलची ही गोड गोष्ट आहे. हे सर्व अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पुस्तक आणि वही तयार ठेवा. चला तर मग आपल्या आजच्या पाठाला सुरुवात करूया. चॅप्टर नेम इज द पिकनिक. पेज नंबर 6. क्वेश्चन नंबर सी. लिसन, रिपीट अँड रीड. वन फाईन संडे द कॅट फॅमिली डिसाइडेड टू गो फॉर अ पिकनिक. एका सुंदर रविवारी मांजर कुटुंबाने सहलीला जाण्याचे ठरवले. डॅडी कॅट, मम्मी कॅट, दीदी कॅट अँड बेबी कॅट वेअर एक्सायटेड. डॅडी कॅट, मम्मी कॅट, दीदी कॅट आणि बेबी कॅट खूप उत्साहित होते. डॅडी कॅट आस्क, वेअर शॅल वी गो. डॅडी कॅटने विचारले, आपण कुठे जाऊया. दीदी कॅट सेड, लेट्स गो टू द हिल. दीदी कॅट म्हणाली, चला डोंगरावर जाऊया. मम्मी कॅट सेड, लेट्स गो टू द रिव्हर साईड. मम्मी कॅट म्हणाली, चला नदीकाठी जाऊया. बेबी कॅट सेड, लेट्स गो टू द गार्डन, इट इज सो ब्युटिफुल. बेबी कॅट म्हणाली, चला बागेत जाऊया, ती खूप सुंदर आहे. सो दे ऑल डिसाइडेड टू गो टू द गार्डन. म्हणून त्यांनी बागेत जाण्याचे ठरवले. मम्मी कॅट आस्क, बट हाऊ शॅल वी गो. मम्मी कॅटने विचारले, पण आपण कसे जाणार. बेबी कॅट सेड, लेट्स गो बाय अ ट्रेन. बेबी कॅट म्हणाली, चला रेल्वेने जाऊया. दीदी कॅट सेड, लेट्स गो बाय अ बस. दीदी कॅट म्हणाली, चला बसने जाऊया. डॅडी कॅट सेड, द गार्डन इज नियर आवर हाऊस, लेट्स वॉक. डॅडी कॅट म्हणाले, बाग आपल्या घराजवळ आहे, चला चालत जाऊया. सो दे ऑल डिसाइडेड टू वॉक टू द गार्डन. म्हणून त्यांनी बागेत चालत जाण्याचे ठरवले. दीदी कॅट आस्क, व्हॉट शॅल वी टेक विथ अस. दीदी कॅटने विचारले, आपण आपल्याबरोबर काय घेऊया. मम्मी कॅट सेड, आय शॅल टेक अ केक अँड मिल्क. मम्मी कॅट म्हणाली, मी केक आणि दूध घेईन. डॅडी कॅट सेड, आय शॅल टेक अ मॅट अँड अ हॅट. डॅडी कॅट म्हणाले, मी चटई आणि टोपी घेईन. बेबी कॅट सेड, आय शॅल टेक अ बॅट अँड अ बॉल. बेबी कॅट म्हणाली, मी बॅट आणि बॉल घेईन. दे ऑल वेंट टू द गार्डन फॉर अ पिकनिक. ते सर्व सहलीसाठी बागेत गेले. दे प्लेड टुगेदर. ते सर्वजण एकत्र खेळले. दे ऑल हॅड अ लॉट ऑफ फन. त्यांनी खूप मजा केली. दे गॉट हंग्री. त्यांना खूप भूक लागली. मम्मी कॅट गेव एव्हरीवन सम केक. मम्मी कॅटने सर्वांना केक दिला. ओ नो, बेबी कॅट्स केक फेल डाऊन. अरे रे, बेबी कॅटचा केक खाली पडला. बेबी कॅट स्टार्टेड क्राईंग. बेबी कॅट रडू लागली. मम्मी कॅट सेड, डोंट वरी, आय शॅल शेअर माय केक. मम्मी कॅट म्हणाली, काळजी करू नकोस, मी माझा केक वाटून देईन. डॅडी कॅट सेड, आय शॅल ऑल्सो शेअर माय केक. डॅडी कॅट म्हणाले, मी देखील माझा केक वाटून देईन. दीदी कॅट सेड, आय शॅल शेअर माय केक टू. दीदी कॅट म्हणाली, मी सुद्धा माझा केक वाटून देईन. सो बेबी कॅट गॉट मोर केक. त्यामुळे बेबी कॅटला जास्त केक मिळाला. बेबी कॅट वॉज हॅप्पी. बेबी कॅट आनंदी झाली. एव्हरीवन वॉज हॅप्पी. सर्वजण आनंदी झाले. इट वॉज अ हॅप्पी पिकनिक इंडीड. खरोखरच ती एक आनंददायी सहल होती. क्वेश्चन नंबर ई. थिंक अँड राईट. विचार करा आणि लिहा. नंबर 1. द कॅट फॅमिली डिसाइडेड टू गो फॉर अ पिकनिक टू द डॅश डॅश. मांजर कुटुंबाने सहलीसाठी डॅश डॅश येथे जाण्याचे ठरवले. ऑप्शन ए, सी शोर, समुद्रकिनारी. ऑप्शन बी, गार्डन, बागेत. ऑप्शन सी, रिव्हरसाईड, नदीकाठी. ऑप्शन डी, हिल, टेकडीवर. आन्सर ऑप्शन बी, गार्डन, बागेत. नंबर 2. मम्मी कॅट वॉन्ट्स टू टेक डॅश डॅश फॉर द पिकनिक. मम्मी कॅटला सहलीसाठी डॅश डॅश घ्यायचे आहे. ऑप्शन ए, केक. ऑप्शन बी, ॲपल्स. ऑप्शन सी, चिप्स. ऑप्शन डी, चॉकलेट्स. आन्सर इज ऑप्शन ए, केक. क्वेश्चन नंबर एफ. लेट्स टॉक अबाउट द स्टोरी अँड आयडेंटिफाय द मेन कॅरेक्टर्स. गोष्टीबद्दल बोलूया आणि मुख्य पात्रे ओळखूया. नंबर 1. हाऊ डिड द बेबी कॅट फील वेन हिज केक फेल डाऊन. बेबी कॅटचा केक खाली पडला तेव्हा तिला कसे वाटले. उत्तर, बेबी कॅट फेल्ट सॅड अँड स्टार्टेड क्राईंग. बेबी कॅट दुःखी झाली आणि रडू लागली. नंबर 2. हाऊ डिड द बेबी कॅट फील वेन ऑदर्स शेअर्ड केक विथ हिम. इतरांनी बेबी कॅटसोबत केक वाटून घेतला
तेव्हा तिला कसे वाटले? उत्तर, बेबी कॅट फेल्ट हॅप्पी व्हेन ऑदर्स शेअर देअर केक विथ हिम. इतरांनी आपला केक बेबी कॅटसोबत वाटून घेतला तेव्हा ती आनंदी झाली. नंबर 3, हाऊ डिड एव्हरीवन फील ॲट द एंड ऑफ द स्टोरी. गोष्टीच्या शेवटी सर्वांना कसे वाटले? उत्तर, एव्हरीवन फेल्ट हॅप्पी ॲट द एंड ऑफ द स्टोरी. इट वॉज अ हॅपी पिकनिक इंडीड. गोष्टीच्या शेवटी सर्वजण आनंदी होते. ती खरोखरच एक आनंददायी सहल होती. क्वेश्चन नंबर जी, लेट्स प्ले अ गेम. लिसन केअरफुली टू वॉट युअर फ्रेंड विल कॅरी फॉर द पिकनिक. ॲड वन मोर थिंग टू इट अँड रिपीट द सेंटेन्स. चला एक खेळ खेळूया. तुमचा मित्र पिकनिकसाठी काय घेऊन येणार आहे ते नीट ऐका. त्यात आणखी गोष्ट ॲड करा आणि ते वाक्य पुन्हा सांगा. नंबर 1, आय विल टेक फ्रूट्स फॉर द पिकनिक. मी सहलीसाठी फळे घेईन. नंबर 2, आय विल टेक फ्रूट्स अँड अ बॉल फॉर द पिकनिक. मी सहलीसाठी फळे आणि एक चेंडू घेईन. नंबर 3, आय विल टेक फ्रूट्स, अ बॉल अँड अ बुक फॉर द पिकनिक. मी सहलीसाठी फळे, एक चेंडू आणि एक पुस्तक घेईन. नंबर 4, आय विल टेक फ्रूट्स, अ बॉल, अ बुक अँड अ हॅट फॉर द पिकनिक. मी सहलीसाठी फळे, एक चेंडू, एक पुस्तक आणि एक टोपी घेईन. नंबर 5, आय विल टेक फ्रूट्स, अ बॉल, अ बुक, अ हॅट अँड अ मॅट फॉर द पिकनिक. मी सहलीसाठी फळे, एक चेंडू, एक पुस्तक, एक टोपी आणि एक चटई घेईन. क्वेश्चन नंबर एच, रीड द वर्ड्स अँड मेक सेंटेन्सेस बिगिनिंग विथ आय विल. शब्द वाचा आणि आय विलने सुरू होणारी वाक्ये तयार करा. नंबर 1, सिंग, गाणे. आय विल सिंग टुमारो. मी उद्या गाणे गाईन. नंबर 2, प्ले, खेळणे. आय विल प्ले इन द गार्डन. मी बागेत खेळेन. नंबर 3, ड्रॉ, चित्र काढणे. आय विल ड्रॉ अ पिक्चर. मी एक चित्र काढेन. नंबर 4, डान्स, नाचणे. आय विल डान्स ऑन द स्टेज. मी मंचावर नाचेन. नंबर 5, रन, धावणे. आय विल रन फास्ट. मी वेगाने धावेन. नंबर 6, स्विम, पोहणे. आय विल स्विम इन द रिव्हर. मी नदीत पोहेन. क्वेश्चन नंबर आय, आयडेंटिफाय क्वेश्चन्स फ्रॉम द अबव स्टोरी. वरील गोष्टीतील प्रश्न ओळखा. नंबर 1, व्हेअर शॅल वी गो. आपण कुठे जाऊ. नंबर 2, बट हाऊ शॅल वी गो. पण आपण कसे जाऊ. नंबर 3, व्हॉट शॅल वी टेक विथ अस. आपण आपल्याबरोबर काय घेऊ. क्वेश्चन नंबर जे, रिराईट द वर्ड्स बाय ॲडिंग डिस, ओवर, री, अन, प्री ॲट द बिगनिंग. शब्दांच्या सुरुवातीला डिस, ओवर, री, अन, प्री लावून नवीन शब्द तयार करा. प्रीफिक्स. प्रीफिक्स म्हणजे उपसर्ग. अ प्रीफिक्स इज अ ग्रुप ऑफ लेटर्स ॲडेड ॲट द बिगनिंग ऑफ अ वर्ड टू चेंज इट्स मिनिंग. म्हणजे शब्दांच्या सुरुवातीला जोडले जाणारे अक्षर किंवा अक्षरांचा समूह म्हणजे प्रीफिक्स म्हणजे उपसर्ग. डिसलाईक. डिसलाईक म्हणजे नापसंत करणे. ओव्हर कुक. ओव्हर कुक म्हणजे जास्त शिजवणे. रेडू. रेडू म्हणजे पुन्हा करणे. अनसेफ. अनसेफ म्हणजे असुरक्षित. प्री स्कूल. प्री स्कूल म्हणजे पूर्व प्राथमिक शाळा. डिसॲग्री. डिसॲग्री म्हणजे असहमत असणे. ओव्हरफ्लो. ओव्हरफ्लो म्हणजे भरून वाहणे. रिप्ले. रिप्ले म्हणजे पुन्हा चालवणे. अनहॅप्पी. अनहॅप्पी म्हणजे दुःखी. प्रीटेस्ट. प्रीटेस्ट म्हणजे पूर्व चाचणी. डिसओबे. डिसओबे म्हणजे आज्ञा न पाळणे. ओव्हर इट. ओव्हर इट म्हणजे जास्त खाणे. रीराईट. रीराईट म्हणजे पुन्हा लिहिणे. अनसीन. अनसीन म्हणजे न पाहिलेले. प्रीपे. प्रीपे म्हणजे आगाऊ पैसे भरणे. क्वेश्चन नंबर के, रिराईट द वर्ड्स बाय ॲडिंग आय एन जी, फुल, ली, लेस ॲट द एंड. शब्दांच्या शेवटी आय एन जी, फुल, ली, लेस लावून नवीन शब्द तयार करा. सफिक्स. सफिक्स म्हणजे प्रत्यय. अ सफिक्स इज अ ग्रुप ऑफ लेटर्स ॲडेड ॲट द एंड ऑफ अ वर्ड टू चेंज इट्स मिनिंग. म्हणजे शब्दांच्या शेवटी जोडले जाणारे अक्षर किंवा अक्षरांचा समूह म्हणजे प्रत्यय. सफिक्स. प्ले, प्लेइंग म्हणजे खेळत आहे. जॉय, जॉयफुल म्हणजे आनंदी. स्लो,
स्लोली म्हणजे हळूहळू, केअर केअरलेस म्हणजे निष्काळजी, एक्सरसाइज आन्सर्स, टॉक टॉकिंग म्हणजे बोलत आहे, कलर कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी, लाऊड लाऊडली म्हणजे मोठ्याने, इंडलेस म्हणजे अंत नसलेला, सिंगिंग म्हणजे गात आहे, थँकफुल म्हणजे कृतज्ञ, सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे, हेल्पलेस म्हणजे असहाय्य. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द पिकनिक हा संपूर्ण पाठ शिकलो. या पाठातून आपल्याला एकमेकांशी प्रेमाने वागणे, वस्तू वाटून घेणे आणि कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवणे हा सुंदर संदेश मिळतो. आज आपण पाठाचे मराठी भाषांतर, फिल इन द ब्लँक्स, क्वेश्चन आन्सर्स, मेक सेंटेन्सेस तसेच प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस यांचाही अभ्यास केला. मला आशा आहे की हा पाठ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अभ्यासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन पाठासोबत. जय हिंद.